भारी नेट भेटतो इथे. कधी 7 वाजता कसं वाटतं? पाऊस पडते उन्हाळ्यात, बरं वाटते, खूप थंड वाटतं आता. आणि आंबे जातील त्याच्या काय भाई दुपारी झोपलो तेवढी वाफ येत होती माहितीये. गप आंबे येतील त्याच्या काय. आता आम्हाला एक कैरी होईल. माझ्या डोळ्यांनी तीक्ष्ण डोळ्यांनी आणली मी बाबा इथे दे. अरे मी आणली. अरे आणली काय दाखवली खरी सोम उतरलो कोण ओमगाडी शिर्के. अरे पण अरे त्या व्हिडिओला आंबे अरे आंबा दाखव ना दी. ए काय ते चलो पळू नको ते अजून येणार बाई. दुर्लक्ष ना मामी. हा काय हवाय ते ब्रो. तू इथं आला असतास जे लोक प्रेक्षक बघतात एवढी मजा आली असती ना. आपण इथे येऊन झोपलो होतो. पंख्याची वाफ पण एवढी गरम वाटते. मी बाहेर बसलेलो आणि आता एवढं चांगली वातावरण. वाव. हे लोक गुड डे. हो काकी लवकर या. इथे मागे फिर. किंवा ते एकमेकांशी बोलतात. अरे चुप बसा ना. हाक मारतायत ना त्या. पनू तो तुळशीचा मागचा दत्तू आणि ती गुड्डी. गुड्डी उड्या खूप मारते. बोलली तर चला चला. आता सगळे तेव्हा लगेच सो जसं मी तुम्हाला बोललेलो की नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज वस्तू त्याला तर डिस्क्लोज करण्याची वेळ आली आहे. सो आज आपल्याकडे स्पेशल आहे कोंबडी वडे. सो आत्ता आपण चालू करूया आपल्या चिकनचा रस्सा बनवायला. तो फर्स्टली आपल्याला एका धोपात तेल टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तमालपत्र जे आत्ताच झाडून फ्रेश काढून आणलेत जे माझं आजोबांनी लावलेले घर बांधताना. त्याच्यानंतर आत्ता आपल्याला टाकायचा आहे कांदा आणि टमॅटो. आता आपला कांदा आणि टमाटो टोपात टाकून झाले. आता आपल्याला त्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे. बघू शकता की आता कांदा आणि टमाटोला मस्त पाणी सुटले. आणि आता वरून आपल्याला टाकायचा हिरवा मसाला. आय थिंक तो मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या चिकनला टेस्टी बनवायला. त्यानंतर आपल्याला टाकायचं आता हळद, आपला चिकन मसाला आणि लाल तिखट. सो आता आपले सगळे मसाले टाकून झालेत आणि आता आपल्याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचे.
आता मेन इन्ग्रेडियंट येते ते आहे चिकन. त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ बनवू शकला आणि चिकन मला खूप आवडतं. सो आपला आता चिकन टाकून झालं आणि आता आपल्याला परत त्याला मिक्स करायचे, बिकॉज आपण जो मसाला बनवला आहे तो त्या चिकनला पूर्ण लागायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला टेस्ट येणार आहे. सो आत्ता आपण आपला चिकनचा स्टार्टर बनवते, जो आहे चिकन देशी मसाला. तुम्ही बघू शकता की आपण तेल टाकले, याच्यात तिखट, चिकन मसाला, हळद आणि आता आपण चिकन टाकते विदाऊट बोन्स. तर आपल्याला त्याला एकदा प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं, बिकॉज तो मसाला सगळ्याला लागायला पाहिजे. आता आपलं मिक्स करून झाले. त्याच्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडंच टाका. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो मेन इन्ग्रेडियंट येणार आहे तो आहे आपला हा हिरवा मसाला, जो आपण चिकनमध्ये पण टाकलेला. त्याच्याने पण एक वेगळीच चव येते. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आणि ट्राय केला तर मला कमेंटमध्ये खाली सांगा की कसं झालेलं. तर आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. सो आता आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलं असं मला वाटतं. आणि आता अजून एक मेन मसाला येणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या चिकनची चव 10 to 10 होणार आहे. सो हा मसाल्याचा पण मी व्हिडिओ लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन. सो तुम्ही मला सबस्क्राईब करा फ्युचर अपडेट्ससाठी. आता मम्मीचा मसाला टाकून झाला आहे आणि आता आपल्याला परत मिक्स करायचं आहे, बिकॉज तो पण मसाला पूर्ण चिकनला लागायला पाहिजे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर मीठ टाकायला विसरू नका. ओके. सो दुसऱ्या साईडला जो आपण आपलं स्टार्टर बनवत ठेवलेला तो रेडी झालं आहे. आता जेव्हा मी बघतोय परत माझ्या तोंडाला पाणी येते. सो मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की आपल्या चिकनला मस्त अशी वरती तर्री आली आहे. चिकन पण एक नंबर दिसते. खायला तर तुम्ही तिथे असायला पाहिजे होतं. मित्रांनो, सॉरी फॉर इंटरप्शन, बट तुमच्यापैकी 80% जणांनी अजून चॅनलला आपलं सबस्क्राईब नाही केले. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत लाईक आणि शेअर पण करा. नाव कंटिन्यू. सो आत्ता आपण आपलं कोंबडी वड्याचे वडे बनवायला घेतो. सो त्यासाठी तेल टाकून घ्यायचं पहिलं, जे मॅन्डेटरी. आणि चुलीवर करताना बेकार वाट लागले डोळ्यांची, प्लस फोन पण खूप तापलेला. सो आता पोळपाटावर असं एक रुमाल ओला करून घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला तो पीठ टाकून घ्यायचं. त्याला मस्तपैकी असं थापायचे राऊंड शेपमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात एक होल करायचे. ते तुमच्यावर आहे, तुम्ही करू शकता की नाही. तर त्याला घेऊन आत्ता टाकले आपण कढईत. तुम्ही बघू शकता की आग किती येते. तेव्हा ऑलमोस्ट हात माझा फुल गरम झालेला. आणि वडा पण बघू शकता की तुम्ही आता फुगायला लागले.
सो आत्ता फायनली ती वेळ आली जेव्हा आपण सगळं टेस्ट करायला. सो आत्ता आपण ताट वाढून घेतलं. याच्यात पहिलं आपण घेतलेत आपले कोंबडीचे वडे, त्याच्यानंतर अंड उकडलेलं, त्याच्यानंतर आपलं सलाड ज्याच्यात आहे कांदा, टमॅटो, लिंबू आणि काकडी. सो अजून काकडी चालेल ना आवडत तरी. त्याच्यानंतर आला आपला चिकनचा रस्सा, जो की बघूनच मला भूक लागली आहे परत. पण आता श्रावण चालू आहे, सो समजेल तुम्हाला की व्हिडिओ खूप लेट एडिट झाला आहे. त्याच्यानंतर आत्ता आपला आलं आहे चिकनचा स्टार्टर, जो तुम्ही बघितलेला. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ टिल एंड. आता राम घेऊया आणि नेक्स्ट व्लॉग पण काहीतरी स्पेशल असेल. आणि सॉरी भात आपल्या राहायला घ्यायचा ताटात. सो बाय बाय.